मुंबई मनपासाठी शिवसेना, युबीटी आणि मनसेचा वचननामा जाहीर झालाय। दादरमधल्या शिवसेना भवनात ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषद घेत शब्द ठाकरेंचा हा वचननामा प्रसिद्ध केलेला आहे। मुंबईकरांना 100 युनिट वीज मोफत, घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये सन्मान निधी, अतिक्रमणमुक्त फुटपाथ, खड्डेमुक्त रस्ते यासाठी अनेक मुद्द्यांचा या वचननाम्यात समावेश आहे। नवी मुंबईमध्ये सर्वच पक्षांकडून प्रचार करण्यात आला। राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं प्रचाराचा नारळ फोडलाय। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। मुंबईनंतर ठाण्यासाठी ठाकरे बंधूंचा वचननामा जाहीर झाला। ठाणे महापालिकेमध्ये काय काय करणार यासाठी ठाकरेंनी वचननामा जाहीर केलाय। मुंबईत शब्द ठाकरेंचा, मुंबईची प्रगती, मुंबईकरांचा स्वाभिमान ही टॅगलाईन आहे। मीरा भाईंदर महापालिकेसाठी मंत्री प्रताप सरनाईकांनी वचननामा प्रसिद्ध केला। या वचननाम्यावरून राजकीय वातावरण तापलंय। यावेळी मंत्री प्रताप सरनाईकांनी विरोधक नरेंद्र मेहता यांना चांगलंच डिवचलं। शहरात केलेली कामं मेहतांनी चोरली असा आरोप सरनाईकांनी केला आहे। वसई विरार शहर महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यानं शिवसेना, युबीटीच्या अनेक पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली। हरिश्चंद्र गोविंद पाटील, दिलीप कोपाळ कुवेसकर, विश्वास भास्कर किणी, वैभव चेंडेकर यांना पक्षातनं डच्चू देण्यात आलेला आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या युतीचे 20 उमेदवार बिनविरोध आहेत। मात्र नोटा पर्याय नाकारल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते महापालिका आणि राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिलाय। तर सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर या संदर्भात हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करणार आहेत। उल्हासनगर महापालिका निवडणुकीत गोंधळ झालाय। पॅनल क्रमांक 19 मध्ये 4 उमेदवार असताना भाजपनं 5 जणांना एबी फॉर्म दिले, त्यामुळे संभ्रमाची स्थिती आहे। एबी फॉर्म वाटपाच्या वेळी तांत्रिक चुकांमुळे उमेदवाराला फॉर्म दिल्याचं स्पष्टीकरण भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी दिलं। भिवंडीतील नारपोली भंडारी चौकात भाजप आणि काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचारादरम्यान शाब्दिक बाचाबाची होऊन हाणामारी झाली। यामध्ये दोन्ही बाजूंकडून लाठ्या, काठ्या आणि दगडांचा मारा केल्यानं 2 जण जखमी झाले। या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस फौज फाटा तैनात केला। पनवेलमध्ये भाजपचे 6 आणि 1 अपक्ष असे एकूण 7 उमेदवार बिनविरोध झाल्यानं वातावरण चांगलंच तापलं। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या प्रकरणावर भाजपला धारेवर धरलं। शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पैशांचा वापर करून भाजप उमेदवारांना विकत घेतो, त्याचा बदला पनवेलमधील जनता घेईल असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हल्लाबोल केला। पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची संख्या मोठी असल्यानं ईव्हीएम मशीनची गरज वाढली आहे। गेल्या निवडणुकीत 9000 ईव्हीएम मशीन देण्यात आल्या होत्या। मात्र काही प्रभागात 40 पेक्षा अधिक उमेदवार असल्यानं प्रत्येक मतदान केंद्रावर 4 मशीन लागणार आहे। त्यामुळे एकूण 13500 ईव्हीएमची आवश्यकता आहे। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपमध्ये प्रवेशाचा ओघ सुरू आहे। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडले। तर राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सुषमा तनपुरे, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंखे यांच्यासह अनेक नेत्यांनी पक्षप्रवेश केला। अहिल्यानगर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली। नगरमध्ये अजित पवार पक्ष आणि भारतीय जनता पार्टी युतीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला। आतापर्यंत भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष युतीचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले। मुंबईत महायुतीचा महापौर होणार आहे। तर सांगली महापालिका निवडणुकीत आमचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला। तर आम्हाला सोबत घेतल्याशिवाय कोणालाही सत्ता स्थापन करता येणार नाही असंही त्यांनी म्हटलं। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जोरदार सुरू आहे। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर हल्लाबोल केला। निवडणुका आल्यानंतर विकास कामांबद्दल बोलता इतकी वर्ष झोपा काढत होता का असा जोरदार हल्लाबोल त्यांनी केला। नव्यानं स्थापन झालेल्या इचलकरंजी महापालिका काबीज करण्यासाठी महायुती, त्याचबरोबर शिवशाहू आघाडी आणि ठाकरे शिवसेनेनं कंबर कसली आहे। काँग्रेस, शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी, मँचेस्टर आघाडी एकत्र येत आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे। सोलापूर महापालिकेसाठी प्रचाराची लगबग सुरू झाली।
मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रचाराची कंबर कसली आहे. सोलापुरात या तिन्ही नेत्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं. सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेणार आहेत. 9 जानेवारीला सोलापुरात शिंदेंची तर 10 जानेवारीला फडणवीसांची सभा. नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज भाजपकडून शुभारंभ करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. नाशिकमध्ये भाजप स्वबळावर 118 जागा लढवत आहे, तर रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करत भाजपकडून आज महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा मेळावा घेऊन शुभारंभ झाला. मालेगाव महापालिकेमध्ये ऐनवेळी 2 पक्ष एकत्र आले. आरपीआय आठवले गटाचा वंचितला पाठिंबा, वंचितच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा जाहीर केलाय. आपापसात न लढण्याचा दोन्ही पक्षांनी निर्धार केलेला आहे. पत्रकार परिषद घेत हा पाठिंबा जाहीर करण्यात आला. जळगावातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये अपक्ष निवडणूक लढत शिवसेना शिंदे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख स्वप्नील परदेशी यांनी बंडखोरी केली. स्वप्नील परदेशी यांनी ओंकारेश्वर मंदिर इथं नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली. धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं सामूहिकरित्या प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला. यावेळी खानदेश कुलस्वामिनी आदिशक्ती एकविरा देवीच्या मंदिरात माजी मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला. संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये बंडखोरी करणाऱ्या आणि पक्षविरोधात काम करणाऱ्या एकूण 22 बंडखोरांवर कारवाई करण्यात आली. पक्षशिस्तीचं पालन न केल्यानं भाजपमधनं हकालपट्टी करण्यात आली. लातूर महापालिकेच्या गेल्या 5 वर्षांच्या कार्यकाळात भाजप आणि काँग्रेसनं अडीच वर्ष सत्ता सांभाळली आहे. आता काँग्रेसनं विकासाचा हिशेब द्यावा असा सवाल संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी अमित देशमुखांना केलेला आहे. नांदेड महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती आहे. मात्र ही युती दक्षिण नांदेडमधल्या 33 जागांसाठी करण्यात आली आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत नांदेड दक्षिणमध्ये युतीची घोषणा केली. उत्तर नांदेडमध्ये मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहेत. दक्षिणमध्ये शिवसेना 16 आणि राष्ट्रवादी 17 अशा एकूण 33 जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेपूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची परभणी इथं बैठक झाली. निवडणूक कशी लढवायची अशा सूचना बावनकुळेंनी दिल्यात. मेघना बोर्डीकर, माजी आमदार सुरेश वरपुडकर यांच्यासह महत्त्वाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान त्यांचं कामच आहे पत्रकार परिषद घेणं. उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर बावनकुळे यांनी टोला लगावला. जालना महापालिका निवडणुकीमध्ये भाजपनं प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. जालन्यात भाजप संपूर्ण 65 जागा लढवली. त्यामुळे जालन्याचा पहिला महापौर हा भाजपचा व्हावा यासाठी प्रभू रामचंद्राला प्रार्थना केली असं दानवेंनी म्हटलं. नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सुपर संडेची संधी साधत शहरामध्ये प्रचाराला वेग आला. रविवार असल्यामुळे बहुतांश नागरिक घरी उपलब्ध असल्यानं अनेक पक्षांच्या उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधला. चंद्रपूर शहर महानगर विकास आघाडीनं 30 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवलेत. अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, AIMIM, बहुजन रिपब्लिकन पार्टी या सर्व पक्षांनी एकत्रित आघाडी केली आहे. शहरात बाबासाहेबांचा विचार रुजवून एकत्रित सत्ता स्थापन करण्यासाठी विकास आघाडी प्रयत्नशील आहे. अमरावती महापालिका निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून भारतीय जनता पार्टीमध्ये मोठा असंतोष उफाळला आहे. जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे अमरावती शहराचे निरीक्षक असून त्यांनी दारूच्या नशेत उमेदवारी वाटप केल्याचा गंभीर आरोप नाराज कार्यकर्त्यांनी केला. अकोला महापालिकेतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भव्य सभा आयोजित केली होती. अकोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल, तर अकोल्याला एक आधुनिक शहर बनवण्याचं वचनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणातून दिलं आहे.